शोध पथक PI श्री राऊत ACP श्री कोमन यांनी पुढाकार घेऊन गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून एक चोरीचे मोबाईल घेणारे मोबाईल दुकानदारास अटक करून त्याच्याकडून एकूण 13,52,000 रुपये किमतीचे 111 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। यामध्ये पुढील तपास संबंधित दुकानदारास अटक करून याच्यामध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचे मोबाईल हे आपल्या सोलापूर शहर आणि पूर्ण जिल्हा हद्दीतून तडीपार आरोपी गणेश उर्फ अप्पा तुकाराम बैरुंगी आणि लखन तुकाराम बैरुंगी या दोघांकडून घेतली असल्याची माहिती आहे। या दोघांनाही साधारण डिसेंबर 2025 मध्ये तडीपार करण्यात आलं होतं आणि या गुन्ह्यामध्ये त्या दोघांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्या दोघांनाही अरेस्ट करण्यात येत आहे। फारुख मोहम्मद अली पठाण जो आहे काय काम करतो म्हणजे रेकॉर्ड आरोपी आहे का नाही, फारुख मोहम्मद अली पठाण हा जो प्रमुख आरोपी आपण आज अटक केलेला आहे हा एक मोबाईल शॉपी चालवतो आणि हे चोरलेले मोबाईल हा संबंधित चोरांकडून विकत घ्यायचा आणि तो परस्पर विक्री करायचा आणि या सर्व चोरींमध्ये हा सुद्धा तेवढाच सहभागी असल्याचं दिसून आल्यावरून याला अटक करण्यात आली आहे। पूर्वीचा काय रेकॉर्ड याचा पूर्वीच्या रेकॉर्डची माहिती आपण घेत आहोत। बाकी 2 आरोपींचा बऱ्यापैकी पूर्वीचा रेकॉर्ड आहे आणि सध्या ते तडीपार पण आहे। हा आता इनिशियली आपल्याला आता हा पहिलाच क्लू मिळालेला आहे। याच्या तपासातून अजून तसं काही निष्पन्न झालं तर त्या पुढील कारवाई निश्चित होईल। तर फक्त हद्दीतल्या मोबाईलच का इतर ठिकाणचे मोबाईल आपण नाही, इतर ठिकाणचे सुद्धा याच्यामध्ये काही आहेत। सोलापूर शहरातलेच आहेत असं नाही, ग्रामीण भागातले सुद्धा काही 1-2 विजापूरचे सुद्धा मोबाईल निघालेले बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यातले बऱ्यापैकी जास्तीत जास्त मोबाईल्स आहेत। ते गर्दीच्या ठिकाणी यात्रेच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजाराच्या ठिकाणी जाऊन परस्पर नकळत हे मोबाईल काढून घेणे आणि मग तिथून निघून जाणे अशा स्वरूपाच्या चोऱ्या करतात असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं। तर ट्रेस कसं झाला म्हणजे गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती मिळाल्यावरून आपण त्यात वर्कआउट केलं। तर मोबाईलला फ्लॅश वगैरे काय मारलेले आहेत का? काही मोबाईलच्या म्हणजे चौकशी अंती असं कळते की काही मोबाईलच्या सॉफ्टवेअरचा फ्लॅश त्यांनी केलेला आहे। आता अजून त्याचा टेक्निकल तपास होणं बाकी आहे, त्याच्यानंतरच आपल्याला एक्झॅक्ट सांगता येईल किती मोबाईलचा सॉफ्टवेअर त्यांनी बदलला आणि किती मोबाईलचा अजून नाही बदलला। या प्रकरणात आता आरोपी किती आहेत? सध्या आरोपी 1 अटक आहे, अजून 2 फरार आहेत। जे तडीपारचे आरोपी आहेत ते चोरून त्याच्याकडे द्यायचे का विक्रीसाठी? हा, तडीपारचे आरोपी हे चोरून त्याच्याकडे विक्रीसाठी द्यायचे आणि हा विक्री करायचा। तर ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना प्रक्रिया कशी असणार म्हणजे कसं हँडओव्हर करणार? आता त्याच्या IMEI वरून आपण काही मोबाईलच्या बाबतीत आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत, काही मोबाईलच्या बाबतीत आपण आता आज रिसेंटली गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्या IMEIच्या आधारे आपण त्याचे मालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून मग त्यांना ते हँडओव्हर करण्यात येईल। तर जे तडीपार करण्यात आलेले आरोपी आहेत ते तडीपार आहेत, मग यांनी जे तडीपार व्यक्ती आहेत दोघं त्यांनी फारुखकडे कधी दिले ते मोबाईल? हे फारुखकडे त्यांनी मोबाईल सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत दिलेले आहेत आणि यांना तडीपार करण्यात आलेले डिसेंबर महिन्यात। 111 मोबाईल तब्बल आपल्या पथकाला अटक केलेले आहेत। पथकाला काय रिवॉर्ड वगैरे आहे? निश्चित या पथकाला रिवॉर्ड देण्यासंदर्भात मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांना आजच तसा अहवाल त्यांच्याकडे सादर करू। नाही, हे मोबाईल हे जे विकत घेतलेले आहेत हे साधारण सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 3 महिन्यात विकत घेतलेले आहेत आणि हे तडीपार आरोपी तडीपार डिसेंबर मध्ये झालेले आहेत। त्याच्यामुळे तसं तर काही अजून निदर्शनास आलेलं नाही। जर तसं निदर्शनास आलं की ह्याच्यामधला कुठला मोबाईल नंतर या लोकांनी यांच्याकडे दिलेला आहे आणि इथं त्यांचं लोकेशन असेल तर निश्चित त्याच्यामध्ये मुंबई पोलीस कायदा कलम 142 नुसार वेगळा गुन्हा पण दाखल करण्यात। नाही, असं काही नाही, 5 ते 10,000 नोंदवली जाते असा भाग नाही। मोबाईल धारक जी रक्कम सांगेल त्यानुसार आपण गुन्हा दाखल करतो आणि अदरवाईज आपण ऍव्हरेज 10,000 रुपये म्हणजे ज्याच्यामध्ये अजून गुन्हा पण दाखल नाही किंवा ज्याच्या मालकाचा आपण अजून ऍड्रेस कन्फर्म नाही किंवा मालक अजून निष्पन्न केलेले नाहीत अशा गुन्ह्यात आपण ऍव्हरेज 10,000 रुपयाचे पकडतो। तर बऱ्याच ठिकाणी जुने जे मोबाईल ते मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केले जातात, पोलिसांच्या दृष्टीनं हे किती घातक आहे, काय आवाहन करणार? नाही, जुने मोबाईल खरेदी विक्री करणं हे काही चूक नाही। जुने मोबाईल विक्री करत असणाऱ्या व्यक्तीकडे त्याची पावती आहे किंवा नाही याची खबरदारी त्या संबंधित दुकानदारांनी घेणं
आणि तो मोबाईल चोरीचा नाही याची खात्री त्यांनी करणं आवश्यक आहे. अदरवाईज हा जुना मोबाईल तो घेऊ शकतो आणि परस्पर विकू पण शकतो, तर त्यात काही लिमिटेशन नाहीये.